नाशिकमधील जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचा वाद अगदी टोकाला पोहोचलाय। कर्मचाऱ्यांचा टेबलांचा संघर्ष निर्माण झाल्याने थेट कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री यांना दाद मागितली। ठेकेदार व आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनी महिला कर्मचाऱ्यास दिलेल्या त्रासातून या कर्मचाऱ्यांनी थेट असं पाऊल उचललंय। महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी शासकीय कार्यालयात विशाखा समिती देखील आहे। शिवाय प्रशासन प्रमुखांसह अनेक महिला अधिकारी कार्यरत असतात। संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर मंत्र्यांकडे दाद मागण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होते। जिल्हा परिषद बांधकाम विभागात वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी गत वर्षी बदली करण्यात आली आहे। यातून विभागात बदली होऊनही कर्मचाऱ्यांना कामकाज मिळत नव्हते। अखेरेची ओरड झाल्यावर संबंधित महिला कर्मचाऱ्यास टेबल मिळाला। टेबल मिळाल्यानंतर कामकाज सुरू झाले खरे, परंतु याच कामकाजातून एका आमदारांच्या स्वीय सहाय्यकासोबत वादंग झाले आणि कर्मचारी महिलेचा संघर्ष सुरू झाला। हा वाद अगदी विकोपाला गेला। संबंधित स्वीय सहाय्यकाने थेट त्या टेबलावरील महिलेची बदलीसाठी पत्र दिले। त्याचसोबत अनेक आमदारांच्या पत्राची जोडणी देखील देण्यात आली। यात महिला कर्मचाऱ्यास काम येत नसल्याचा ठपका ठेवत बदलीची मागणी करत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांकडे पदभार देण्याची मागणी झाल्याचं कळतंय। यावर महिला कर्मचाऱ्याने स्थानिक पातळीवर दाद मागण्याचा प्रयत्न देखील केला। या तक्रारींची उपमुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत प्रशासनाला विचारणा केल्याची चर्चा होते। जिल्हा परिषदेत या सर्वांचं वर्तुळात आहे। या प्रकरणानंतर प्रशासन प्रमुख यांनी ठेकेदारांची बैठक घेत विचारणा केल्याचं समजतंय। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।